भेट दिली। माझ्या उजव्या बाजूला अंकिता आणि डाव्या बाजूला रोहन आहे आणि मला असं वाटतं की या परिवाराला, मोरे परिवाराला मी अनेक वर्षांपासून ओळखतो। 2 पिढ्यांपासून म्हटलं तरी ते काही चुकीचं होणार नाही, कारण माझ्या वडिलांच्या बरोबर सुद्धा यांचे आजोबा बाबूरावजी वगैरे सगळे काम करत होते। तर अतिशय उत्पादकता कशी वाढावी, जोडधंदे कसे करावेत हे सगळं या परिवाराकडून शिकायला पाहिजे, अशा पद्धतीचा हा परिवार निश्चित प्रकारे आहे। आणि आता त्यांनी खूपच नवीन आणि चांगल्या पद्धतीचं मला वाटतं एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि तो उपक्रम म्हणजे फ्री रेंजमधले आपले पोल्ट्री या ठिकाणी एक नवीन अभिनव असा उपक्रम आहे। मी म्हणेल की अतिशय लो कॉस्ट, ऑपरेशनल कॉस्ट ज्याला मी म्हणेल, कारण त्यांचं फीडिंग कमी करणं, त्यांचं म्हणजे फीडिंग कॉस्ट कमी करणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या काही त्यांच्या अभ्यासातून, संशोधनातून आणि नवीन याच्यातून प्रयोगातून ज्या केलेल्या आहेत त्या नक्कीच कौतुकास्पद आहेत। आणि त्यामुळं इन जनरल समजा एग्ज विकायचे असतील तर 15 रुपयाला जर एग असेल तर त्यांचं कॉस्ट 4 रुपयापर्यंत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, जेणेकरून प्रॉफिट जास्त वाढेल। आणि या ठिकाणी जर चिकन म्हणून विकायचं असेल तरी सुद्धा त्याबाबतचं सुद्धा प्रॉपर पौष्टिक खाऊ घालून आणि कमी कॉस्टमधून अधिक उत्पादन कसं मिळेल यासाठी प्रयत्न आहे। आणि म्हणून मला वाटतं की हे आदर्श असा दुधना पोल्ट्री फार्म आहे। नवीन कॉन्सेप्ट्स आहेत, त्याला शिक्षणाची जोड आहे, कारण अंकिताचं खूप चांगलं BSc ॲग्री आणि त्याला वेगवेगळ्या मॉड्यूल्सच्या माध्यमातून सुद्धा या सगळ्या गोष्टींचं शिक्षण घेतलं आहे। आणि याला नुसतं पोल्ट्रीच नाही तर खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीनं एक्झॉटिक व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, स्पायसेस ह्याही बाबतीत म्हणजे ॲव्होकॅडोसारख्या किंवा ब्लूबेरीजसारख्या ज्या आपल्या भागात कधीही न पाहायला मिळणारे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स ते इथे उत्पादन करणार आहेत, तर ती सुद्धा खूप जमेची बाजू आहे असं मला वाटतं। खूप फॉरवर्ड लुकिंग सगळी लोकं आहेत, म्हणजे खूप पुढचा दूरदृष्टिकोन असणारे आहेत। आणि मला वाटतं की जांभळाचं सुद्धा ते टेबल फ्रूट म्हणून सुद्धा एक हाय क्वालिटी, खूप चांगल्या क्वालिटीचं जांभूळ निर्माण करतील, नाहीतरी त्याच्यापासून काही पल्प आणि मेडिसिनल व्हॅल्यूसुद्धा निर्माण करण्याचा त्यांचा कल्पना पुढच्या काळात आहे। पोल्ट्रीसुद्धा खूप मोठी एक्सपांड ते करू इच्छितात। आज 5000 बर्ड्स आहेत, ते पुढच्या काळामध्ये 40-50,000 बर्ड्स आणि 1 लाख बर्ड्सपर्यंत जाऊ देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एक्सपांड करण्याचा त्यांचा नियोजन आहे। आणि म्हणून एकंदरच जर म्हटलं तर मला असं वाटतं की अनेक उपक्रम या ठिकाणी सुरू होत आहेत आणि मला असं वाटतं की या उपक्रमाला नक्कीच आपल्या सगळ्यांच्या सुद्धा पाहणाऱ्यांच्या, समजणाऱ्यांच्या शुभेच्छा असाव्यात। मी तर त्यांना मनापासूनच्या सदिच्छा दिलेल्या आहेत आणि जे काही असेल आपल्याकडून करण्यासारखं तर या नवीन भाऊ बहिणीच्या जोडीला खूप चांगल्या पद्धतीनं साथ आपल्या सगळ्यांची मिळावी अशीच इच्छा आणि सदिच्छा या माध्यमातून मी व्यक्त करतो। मी 1-2 तास जवळजवळ या सगळ्याच फील्डवर होतो आणि सगळ्या गोष्टी मी फार बारकाईने समजून घेतो आणि मला असं वाटतं की हा उपक्रम अनेकांनी करावा। एकदा यांच्या सक्सेस स्टोरीज, यशोगाथा आल्यानंतर अनेकांनी करावा आणि यापासून प्रेरणा घ्यावी, यापासून बोध घ्या।